नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप यू ऑल आर डुईंग फाईन. तर थंबनेलवरून परत एकदा कळलंच असेल की आपण आज चाललो आहोत फन शेल्टर रिसॉर्टला, जे मुंबईच्या अगदी जवळ आहे. आता हा वीकेंड आहे आणि वी आर ट्राईंग की वीकेंडला कुठेतरी बाहेर पडावं, पण खूप जास्त ड्राईव्ह नको. सो आम्ही नियर बायची रिसॉर्ट्स आणि जागा एक्सप्लोअर करत आहोत सध्या. सो येस, वी आर ऑन दी वे. आमचं 2चं चेक इन आहे. ट्रॅफिक नाही आहे आता सध्या, म्हणजे जस्ट निघालोय. हायवेला काय अँड होपफुली वी डोंट गेट ट्रॅफिक. स्मूथ राईड होईल. चला तर मग. आता ड्राईव्ह इन म्हणजे ड्राईव्ह थ्रू मधून घेतोय. वी आर नॉट ॲक्च्युली गोना गो इन साइड. कॉफी त्यांच्यावर जातो माहिती आहे. अच्छा, इकडचीच आहे. हे इकडे मॅकडोनल्डच्या इकडे. हे बघ, थोडं पॉज करा पुढे जाऊन. नाही, ही केळीला किती लोंगर लागलेत. हे ड्राईव्ह थ्रूला तुम्ही जर आलात ना, हे मागच्या साईडला, आणि किती इकडनं दिसत नाहीये. थांबा, ते बाजूला करा ना प्लास्टिक. ते पण तिकडे पण लागलंय. सी आणि तिथे पण आहेत. सो वी हॅव रीच्ड आवर डेस्टिनेशन. This is the Fern Shelter Resort. सो ह्या फर्न रिसॉर्ट ग्रुप्सची चेन ऑफ रिसॉर्ट्स ऑल ओव्हर इंडिया आहेत. आणि हे फर्न शेल्टर रिसॉर्ट मुंबई अहमदाबाद हायवेवर वरई फाटा यायच्या जस्ट अलीकडे आहे. मागच्या व्हिडिओमध्ये जो वांद्री लेक पाहिला तो इथून अगदी 10 मिनिटांवर आहे. तुम्ही येथे येणार असाल तर अकॉमोडेशन विथ मील प्लॅन घ्या. दे सर्व रिअली गुड फूड हिअर. आम्हाला फार लांब ड्राईव्ह न करता एक क्विक रिलॅक्सिंग वीकेंड ब्रेक हवा होता. सो दिस इज अ गुड ऑप्शन फॉर दॅट. लॉबीमध्ये एंटर केल्या केल्या लगेचच हाय सिलिंग्स अँड अ बिग शँडेलियर वेलकम्स यू. Fern Shelter offers 2 multi-cuisine restaurants and a chic cafe area. Flavor is veg non-veg multi-cuisine restaurant and Saffron is a pure veg restaurant. They also have Chancellor's rooftop bar and lounge. Here they are serving us some welcome drink with Indian sweets. Thank you. Me. हेडिंग टुवर्ड्स लिफ्ट. आमची रूम 2nd फ्लोअरला अलॉट झाली होती. व्हेरी नाईस लॉबी, मॅसिव्ह लॉबी. माझं रूम नंबर 228. सो आपण आता रूम टूर बघूया. दिस इज द एंट्रन्स. दिस इज अ क्लोजेट. लॉकर, लॉन्ड्री बास्केट, हँगर्स आणि सेन्सर लाईट्स आहेत. बंद केल्यानंतर बंद होतात. when you open it, opens. This is the washroom. Fridge, कॉफी अँड सिंबल, थोडेसे स्नॅक्स आहेत. कोझी आहे बट व्हेरी एलिगंटली अँड क्लासी डन. अच्छा, इथे लग्न होतं वाटतं.
फर्स्ट फ्लोअरला. सो आता आम्ही निघालो आहे, थोडंसं फ्रेशन अप झालो आणि आम्ही आता स्विमिंग पूल चेक करणार आहोत, जिम चेक करणार आहोत आणि स्पा चेक करणार आहोत आणि स्पाची अपॉइंटमेंटसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. सो आता बघूया. आय थिंक आपल्याला इकडे ही लिफ्ट आहे. हे इतकं प्रचंड मोठं आहे ना, त्याच्यामुळे ते ट्रॅक ठेवायला लागतो की एक्झॅक्टली कुठून कुठे आपण आलो आहेत आणि आता कुठे आहेत. तर चला मग आपण खाली जाऊया फर्स्ट फ्लोअरला. आय थिंक दॅट लेफ्ट. पण थर्ड फ्लोअरला. सो हे आपण टेरेसवर आलो आहोत. इथे रिफ्टॉप लाऊंज आहे. सी, दिस इज ओपन टेरेस. म्हणजे इथे खूप वेडिंग फंक्शन्स आणि इतरही बरेचसे इव्हेंट्स होतात. सो आणि ह्या साईडला हायवे व्ह्यू येतो. ही रोड साईड बाजू आहे. इकडनं आपल्याला दिसेल मुंबई अहमदाबाद हायवे. पूर्ण इकडे हे बंगलो प्रोजेक्ट आहे लास वेगास. सो बेसिकली त्या साईडला हायवे होता आणि ह्या साईडला पूर्ण माउंटेन रेंज आहे. ओके, आता ना आहे, चालू आहे ना, हा इंडोर आहे. ह्या रिसॉर्टमध्ये इंडोर आउटडोर मल्टिपल बँक्वेट हॉल्स अवेलेबल आहेत फॉर ग्रँड वेडिंग टू स्मॉल फॅमिली फंक्शन्स. फर्स्ट फ्लोअरला 2 छोटे बँक्वेट हॉल्स, गेम रूम, जिम आणि डिव्हिनम स्पा आहे. स्पासाठी आम्ही एक वेलनेस पॅकेज बुक केलं होतं, ज्यात डीप टिश्यू, फुल बॉडी मसाज, आल्मंड बॉडी स्क्रब, स्टीम, शॉवर इन्क्लूड होतं. सो वी बुक्ड आवर अपॉइंटमेंट फॉर इव्हनिंग 7 PM आणि प्रायर अपॉइंटमेंट्स इज मॅन्डेटरी हिअर. अँड दिस इज द स्पा एंट्रन्स. मगाशी जेव्हा आपण पूल साईड बघायला गेलो होतो, त्याच्यानंतर आम्ही लगेचच ॲक्च्युली स्विमिंगला जाणार होतो, पण भरपूर ऊन होतं. त्यामुळे आता 4:45 झाल्यात आणि आम्ही आता स्विमिंगला जातो आहे. सो भरपूर टिंटेड सनस्क्रीन लावलेलं आहे, विच इज मॅन्डेटरी बिफोर गोईंग टू स्विमिंग. 2A कॅमेरा, डबल ब्लॉगिंग चालू आहे इकडे. इथे बघा. खूप थंड आहे इकडच्यापेक्षा, कर्जतपेक्षा. कसं वाटतंय? पाणी थंड आहे, छान, पूल खूप क्लीन आणि एकदम मस्तच आहे. मगाशी आम्ही आलो होतो ॲक्च्युली थोडंसं लवकर, तेव्हा खूप ऊन होतं आणि आता ऊन नाही आहे, पण पाणी थंड आहे खूप. पाणी थंड आहे,
पण बरं वाटतं एकदम असं बाजूला पाहिजे गाड्यांचे आवाज वगैरे येतात आणि प्रायव्हसी आहे पुढला असं काही म्हणजे ऍक्च्युली लगेच ही जी झाडं दिसतात ह्याच्या मागे लगेच. मेन हायवे आहे. लगेच म्हणजे थोडासा सर्व्हिस रोड आहे. सर्व्हिस रोडच्या बॅकला हा फ्लायओव्हर दिसत असेल वरून असा पण त्यांनी खूप छान खूप ते पण ते प्रायव्हसी मेंटेन राहते व्हेरी नाईस आणि एन्जॉय करतो आम्ही खूप छान मस्त बी हॅपी. चला तुर्तास थोडं स्विमिंग करतो आम्ही फोन ठेवतोय थोड्या वेळाने भेटू पुन्हा. सो आफ्टर स्विमिंग कॉस्ट्युम्स आर चेंज आता आम्ही चाललो आणि आम्ही आता थोडंसं चाललंय जिमला. थोडंसं जिम करू हां जिम करणार देन थोडंसं टी कॉफी अँड देन स्पा अपॉइंटमेंट. सो हिअर वी आर ॲट जिम ट्रेडमिल करतोय. किती सुंदर दिसतात आमच्या आम्ही आत्ता जस्ट स्पा घेऊन आलो आहे आणि ऑलमोस्ट खूप टाईम झाला. म्हणजे आम्ही ती थोडीशी सर्व्हिस लांबवलेली म्हणजे ॲड ऑन सर्व्हिसेस आम्ही घेतल्या होत्या त्यामुळे ॲक्च्युली ती एक्झॅक्टली स्टार्टेड आहे 6:45 आणि इथं 9 वाजलेत. सो 90 minutes आम्ही and up. पटकन चेंज करतो आता डिनर आणि मग आम्ही डिनरला जातो. थँक्यू. रेडी फॉर डिनर. रेडी फॉर डिनर. रूम नंबर सो लिटरली 5 मिनिट्समध्ये वी जस्ट चेंज द क्लोथ आणि आता मी डिनरला जाते. सो डिनर फ्लेवर्स म्हणून आहे खाली जे व्हेज नॉन व्हेज आहे आणि एक आहे सॅफ्रॉन Saffron pure veg. सो वी आर गोइंग टू फ्लेवर्स जे ग्राउंड फ्लोअर आहे. हे डिनर आहे पण त्यांनी इथे मेन्यू दिलेला आहे आणि ऑन टेबल सर्व होणार आहेत गोष्टी म्हणजे. सो सूप्समध्ये आम्ही घेतले चिकन मंचो सूप. सॅलेड्समध्ये असॉर्टेड ग्रीन सॅलेड, कॉर्न कॅप्सिकम सॅलेड, दुधी पापडी चाट, मिक्स व्हेज, स्टार्टर्स जे दिसत आहेत हे सगळे चिकन. सो डिनर बफे टायमिंग्स 8 to 10:30 होतं अँड वी केम ॲट अराउंड 9 PM. मला इथे एक गोष्ट आवडली की डिनर बफे न लावता त्यांनी बफे मेनू दिला होता आणि यू कॅन ऑर्डर फ्रॉम दॅट अँड ऑफकोर्स इट वॉज अनलिमिटेड. सो स्टेप बाय स्टेप तुम्ही ऑर्डर करू शकता अँड इट वॉज लाईक अला कार्ट. सो क्वालिटी वॉज मेंटेन. फूड वॉज सो गुड. वी स्टार्टेड इटिंग आणि मेन कोर्सचा व्हिडिओ मी त्या गडबडीत घेतलाच नाही. सो इथे हे लाईव्ह सिंगिंग चालू आहे आणि आम्ही मेन्यूमधलं सगळं थोडं थोडं ऑर्डर केलं आहे म्हणजे खूप सगळ्या गोष्टी एकदम मागवल्या नाही आहे. सूप, सॅलेड्स आणि स्टार्टरमधली एक डिश मागवली आहे. वी आर नॉट अवेअर अबाउट द क्वांटिटी. सो विल सी व्हॉट इज द क्वांटिटी कमिंग आणि मग त्याच्यामधलं काय आवडत असेल तर नक्कीच रिपीट करू. बट वी डोंट वॉन्ट टू वेस्ट एनिथिंग. दॅट्स वाय वी हॅव ऑर्डर्ड जस्ट वन more dish. And this is fish what we have ordered.
हे चीज कॉर्न बॉल्स आहेत आणि हे बुंदी पापडी चाट. हा सूप सर्व झालेला. स्टार्टर सांगू ना अजून. हां नाही, आपण हे मागवलंय, अजून चिकन यायचंय. हे काय पंजाबी मुर्ग टिक्का ना. डेझर्टला काय काय होतं म्हणजे ऑप्शन्स 4 होते. फ्रूट चीज केक, मोहनथाल, गुलाबजाम आणि आईस्क्रीम, चॉईस ऑफ आईस्क्रीम. सो डिनर नंतर एवढं असं हेवी झालं आहे. सो वी आर गोना हॅव वॉक नियर पुरी साईड. हा नाईट व्ह्यू. आता लाईट्स लागले. मस्त ब्लू लाईट लावलंय पूलमध्ये. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. सो नेक्स्ट डे and we are going for breakfast. आपण असा बुफे किंवा असा मोठा ब्रेकफास्ट करत नाही. सो आपण जेव्हा हॉटेलला येतो तेव्हाच असा थोडासा अरेंज ऑफ ब्रेकफास्ट आपण करत असतो. सो नाव विल गो अँड विल चेक व्हॉट आर द ऑप्शन्स अवेलेबल. ब्रेकफास्ट बघतो काय. नान कटाई आहे, ब्रेड्स, इडली आहे. Boiled eggs, sausages, लाईव्ह काउंटर आहे. तुम्हाला ऑमलेट आणि चिकन. सो येस, दॅट्स वॉट इट. चेकआउट इज ॲट 11 AM. आम्हाला निघता निघता 11:30 झाले. तर मंडळी, हा होता फन शेल्टर रिसॉर्ट स्टे. थँक्स फॉर वॉचिंग. तुमच्यापैकी कोण कोण फनला येऊन गेलं आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटू लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत. लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड येस, ऑल्सो डू फॉलो मी ऑन माय इन्स्टा हँडल कृपाली म्हात्रे ऑफिशियल. भेटू लवकरच. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.